आज महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। आज शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपन्न झाला। अनेक शिवसैनिकांनी या मेळाव्याला गर्दी केली। काय सांगाल यावर? 81 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची फॉर्म्युला अजून ठरलेलं आहे। जवळजवळ 200 अर्ज आमच्याकडून गेलेत। प्रचंड मोठी आमच्याकडं लोकांची मागणी आहे। आम्ही प्रवेश थांबवलेले आहेत। महायुतीमध्ये लढायचं असल्यामुळं खूप अडचणी आहेत, पण आज आमचे शहराचे आमदार यांनी सरळ सांगितले की जो काय आदेश येईल, जे कोण उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागे सर्वांनी ताकदीने उभं राहायचं आहे आणि ज्या लोकांना तिकीट मिळणार नाही त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी आज वचन दिलेलं आहे। आणि मला नक्की खात्री आहे की कोल्हापूर शहरामध्ये परवा विधानसभेच्या वेळी ज्या पद्धतीनं लोकांनी सहकार्य करून महायुतीचे 10च्या 10 उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडून दिले, त्याच पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका परवा झाल्या, त्याचा निकाल आता आहे। आमचा निकाल 16 तारखेला आहे। तर अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परत नक्कीच महायुती सत्तेवर येणार आहे, यात काही शंका नाही। इच्छुक देखील अनेक जण आहेत, तर कशा म्हणजे कोणत्या निकषांद्वारे उमेदवारी दिली जाणार? इलेक्शन मेरिट राहणार आहे, इलेक्टिव्ह मेरिट राहणार आहे। त्यामध्ये सर्वेला सगळ्यांची नावं गेलेली आहेत। भारतीय जनता पार्टीने पण दिलेले आहेत, राष्ट्रवादीने पण दिलेले आहेत, शिवसेनेने पण दिलेले आहेत। मी मागाशी म्हटलं, वाटणीला जेवढ्या कमी जागा असतील किंवा जास्त असतील, जास्त जागा न घेता सिलेक्टेड माणसं चांगली जी निवडून येऊ शकतात अशा लोकांना नक्की न्याय मिळेल। एकंदरीत वातावरण तापले, काय असणार आहे आगामी काळामध्ये भूमिका काय असणार आहे? 15 वर्षे ज्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर काम केलं, त्यांचं काम लोकांना आता पसंत नाही। विधानसभेला त्यांनी दाखवून दिले आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा लोकांनी ठरवले की महायुतीचा झेंडा भगवा महानगरपालिकेत फडकवायचा। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।